विद्यार्थ्यांनो, सप्राय नमस्कार. ज्ञानवंत एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी याकरता आपण जी सामान्यज्ञानची सिरीज घेऊन आलो आहोत, त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू घडामोडी या टॉपिकवर एकूण 50 प्रश्न बघायचे आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी 150 प्रश्न बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 151 ते 200 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघायचे आहेत. लक्षात घ्या, 2024 आणि 23 परीक्षेत जे विचारलेले प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणी आपण इन्क्लूड केले आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने नवीन लष्करी एअरबेस बांधण्यासाठी आणि सध्याच्या हवाई क्षेत्राचे अद्यतन कोठे मंजूर केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लक्षद्वीप या ठिकाणी. प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल. प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करायचा, ऑप्शन स्वतः रीड करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढील क्वेश्चन आहे, अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, विनय मोहन क्वात्रा यांची. पुढील क्वेश्चन, संरक्षण गुंतवणूक समारंभ 2024 दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी किती विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान केले? तर हे केले आहेत एकूण 94. त्यानंतर पुढील, कोणत्या देशाने वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण निर्यातीवर बंदी घातली आहे? आन्सर आहे तुर्की. पुढील क्वेश्चन, कोलकाता येथे भूस्खलन अंदाज प्रणालीचे उद्घाटन कोणी केले? तर हे केले आहे जी किशन रेड्डी आणि हे कोळसा आणि खाण मंत्री आहेत, लक्षात असू द्या. पुढील क्वेश्चन, कोणत्या संस्थेने भारतातील रूफटॉप सोलर सिस्टीमला वित्तपुरवठा करण्यासाठी 240.5 दशलक्ष $US कर्ज मंजूर केले? तर आन्सर आहे आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक. पुढील क्वेश्चन, 13 जुलै 2024 रोजी उद्घाटन झालेल्या भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या शहरी बोगद्याचा मार्ग कोणता? तर तो आहे ठाणे ते बोरिवली. त्यानंतर पुढील क्वेश्चन, एलॉन मस्क यांनी एक्स आणि स्पेसएक्सचे मुख्यालय कोणत्या राज्यात हलवण्याची घोषणा केली? आन्सर आहे टेक्सास. पुढील क्वेश्चन, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आन्सर आहे 18 जुलै रोजी. पुढील क्वेश्चन, नीती आयोगानुसार भारताने कोणत्या वर्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 500 अब्ज साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? आन्सर आहे 2030 पर्यंत. पुढील क्वेश्चन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स कोठे आहे, ज्याने 30 मीटर टेलिस्कोप प्रकल्पासाठी नवीन ऑनलाईन साधन विकसित केले आहे? आन्सर आहे बेंगुरू. पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाने 2024-25 या वर्षासाठी पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीला 2.5 दशलक्ष $US पहिला हप्ता जाहीर केला? आन्सर आहे भारत. पुढील क्वेश्चन, भारतातील व्हॉइस ओव्हर कलाकारांसाठी द व्हॉइस बॉक्स प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीने NFDC सोबत भागीदारी केली? आन्सर आहे नेटफ्लिक्स. पुढील क्वेश्चन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली? आन्सर आहे वॉन डर लेयन यांची. पुढील क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघ नख्या कोणत्या शहरातून मुंबईतला नेण्यात आल्या? आन्सर आहे लंडन या ठिकाणाहून. पुढील क्वेश्चन, महिला क्रिकेट आशिया चषक 2024ची नवी आवृत्ती कोठे आयोजित केली होती? तर ती आयोजित केली होती श्रीलंका या ठिकाणी आणि ही जी मालिका आहेत किंवा ही जे चषक आहे ते देखील श्रीलंकेने जिंकलं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतातील MotoGPचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आन्सर आहे शिखर धवन. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय? तर ते आहे तरुणांच्या रोजगार क्षमतेला चालना द्या, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट, चांदीपुरा विषाणूमुळे प्रथम मृत्यूची पुष्टी कोणत्या राज्यात झाली? तर ही झाली आहे गुजरात या राज्यात. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर, महाराष्ट्र मुंबई, राजस्थान जयपूर, तर पंजाबची कॅपिटल आहे चंदीगड. पुढील क्वेश्चन, मानकीकरणाला चालना देण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगुरू यासोबत करार केला. पुढील क्वेश्चन, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकत्याच सुरू केलेल्या कीर्ती कार्यक्रमाचे पूर्ण रूप काय?
तर याचं पूर्ण रूप विद्यार्थी मित्रांनो खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. पुढील क्वेश्चन, मेलबर्न 2024च्या भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला भारतीय कला आणि संस्कृतीचे राजदूत म्हणून सन्मानित केले जाईल? आन्सर आहे रामचरण. पुढील क्वेश्चन, 1 वीक 1 थीम केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स उपक्रमांतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेची कार्यशाळा कोणत्या विषयावर आधारित होती? आन्सर आहे पाण्याची गुणवत्ता हमी. पुढील क्वेश्चन, संशोधन विश्लेषक आणि गुंतवणूक सल्लागारांसाठी सेबीने म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने कोणत्या एजन्सीला पर्यवेक्षी संस्था म्हणून मान्यता दिली? तर आन्सर आहे BSE लिमिटेड. पुढील क्वेश्चन, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICने ऑनलाईन जीवन विमा पॉलिसी ऑफर करण्यासाठी कॉर्पोरेट एजन्सी व्यवस्थेअंतर्गत कोणत्या बँकेशी करार केला? आन्सर आहे IDFC फर्स्ट बँक. तर विद्यार्थी मित्रांनो अजून 25 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्यापूर्वी जर तुम्हाला कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला ऑफरमध्ये 1500ला भेटते. 554 रुपये या ठिकाणी तुम्हाला ऑफ विद्यार्थी मित्रांनो दिला आहे. म्हणजे याची जी प्राईस आहे ती जवळपास 2000 रुपये आहेत. परंतु तुम्ही जर आत्ता परचेस केलं तर ते फक्त तुम्हाला 1500 रुपयामध्ये भेटणार आहे. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी प्रश्न आणि एक फुल लेंथ टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. जर कोणाला आयुर्वेद अभ्यासक्रम पाहिजे नसेल, बाकीचे जर टॉपिक पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता. याची जी प्राईस आहे ती फक्त 800 रुपये ठेवली आहे. 255 रुपये या ठिकाणी तुम्हाला ऑफ दिला आहे. याचे जर डिटेल बघितला तर फुल लेंथ टेस्ट आपण बघा. यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहेत, मार्क्स 200, वेळ 2 तास. या प्रकारे प्रश्न असतील. OMR शीट प्रोव्हाइड केली आहेत. स्वतः टायमर लावून विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर उत्तर तालिकेतून आपण मार्क टॅली करू शकता. चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जानेवारी ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न भेटतील. त्यासोबत इतर ज्या चालू घडामोडी आहेत त्या देखील PDF दिल्या जातील. सामान्य ज्ञानमध्ये एकूण 4700 प्रश्न असणार आहेत. प्राईज आहे 299. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला फायदा होईल. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम याच्या नोट्स आणि MCQ आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे देखील आपण घेऊ शकता. त्याच पद्धतीने आयुर्वेद जर सिलेबस बघितला तर त्यावर आधारित एकूण 3000 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 999 रुपये. तर लक्षात घ्या, कंबाईन तुम्हाला ऑफर दिली. कंबाईनमध्ये फक्त 1500 रुपयाला मटेरियल भेटतं आहे. त्यासोबत 1 फुल लेंथ टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. गुन्ह्यांची त्वरित उकल करण्यासाठी कोणत्या राज्याला मार्वलद्वारे AI सपोर्ट मिळणार आहे? राईट आन्सर आहे महाराष्ट्र. पुढील क्वेश्चन, आणि मार्वलचं फुल फॉर्म काय येतं? महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर इन्हॅन्स्ड लॉ एन्फोर्समेंट याचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. पुढील क्वेश्चन, 2024चा पुण्यभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आन्सर आहे विजय भटकर यांना. नेक्स्ट, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य श्रेणीतील कोणते अव्वल ठरले? आन्सर आहे मध्य प्रदेश, कॅपिटल भोपाळ. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्याने अलीकडे मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा नियम 1935 रद्द केले आहे? आन्सर आहे आसाम राज्य. त्यानंतर पुढील क्वेश्चन, जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आन्सर आहेत R गोपालकृष्ण आणि हरीश भट. त्यानंतर पुढील क्वेश्चन, फेडरल बँकेचे नवीन CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आन्सर आहे KV सुब्रमण्यम यांची. पुढील क्वेश्चन, रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफीमध्ये शर्यत जिंकणारी पहिली महिला रेसर कोण बनली? आन्सर आहे अतिका मीर. पुढील क्वेश्चन, सियाचन ग्लेशियरवर कार्यरत लष्करी हवाई संरक्षण दलातील पहिली महिला अधिकारी कोण आहे? आन्सर आहे कॅप्टन सुप्रिदा सिटी. पुढील क्वेश्चन, कोणती कंपनी टाटाच्या सहकार्याने 2026 पर्यंत भारतातील पहिले H-125 हेलिकॉप्टर लॉन्च करणार आहे? आन्सर आहे एअरबस. पुढील क्वेश्चन, नागरी सेवा इच्छुकांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्याने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली? तर आन्सर आहे तेलंगणा. पुढील क्वेश्चन, रेसल फॉर ग्लोरी कार्यक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या बँकेने इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सशी भागीदारी केली आहे?
आन्सर आहे इंडसइंड बँक. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने जाहीर केले की CBIला राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणत्याही चौकशी सुरू करण्यासाठी राज्य सरकारची लेखी संमती आवश्यक असेल? आन्सर आहे मध्य प्रदेश राज्याने विद्यार्थी मित्रांनो हे सांगितलं. पुढील क्वेश्चन, गुजरात राज्य सरकारने सुरू केलेल्या श्रमिक बसेरा योजना 2024चे प्राथमिक लाभार्थी कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक डी मजूर. पुढील क्वेश्चन, नॉर्दिया ओपनमध्ये राफेल नदालचा पराभव करून त्यांचे पहिले ATP टूर विजेतेपद कोणी जिंकले? तर हे जिंकले आहे नुनो बोर्जेस यांनी. पुढील क्वेश्चन, परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याच्या विधानसभेने पेपर लीक विरोधी विधेयक मंजूर केले? आन्सर आहे बिहार. पुढील क्वेश्चन, 24 जुलै 2024 रोजी झालेल्या 142व्या अधिवेशनात IOC सदस्य म्हणून कोणाची एकमताने पुनर्निवड झाली? आन्सर आहे नीता अंबानी. पुढील क्वेश्चन, 2034मध्ये कोणता देश हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक खेळ आयोजित करेल? तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त राज्य म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पुढील क्वेश्चन, कोणत्या संस्थेने 24 जुलै 2024 रोजी फेज 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी केली? राईट आन्सर आहे DRDO, फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्राने जागतिक मेंदू दिन 2024 कोणत्या तारखेला साजरा केला? आन्सर आहे 22 जुलै. पुढील क्वेश्चन, 400 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले जात आहे? आन्सर आहे राजस्थान, ज्याची कॅपिटल आहे जयपूर, जी पिंक सिटी म्हणून देखील ओळखली जाते. पुढील क्वेश्चन, FAOच्या अहवालानुसार म्हणजेच काय फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2010 ते 2020 या कालावधीत वनक्षेत्रात जागतिक वाढ कोणत्या देशाने केली? आन्सर आहे चीन. पुढील क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कुठे झाला? तर तो झाला आहे सीन नदीकाठी. पुढील क्वेश्चन, NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन विद्युत व्यापार निगम लिमिटेड कोणत्या राज्यात नवीन ग्रीन चारकोल प्लांट स्थापन करणार आहे? आन्सर आहे हरियाणा. पुढील क्वेश्चन, भारतातील कोणते शहर 2024मध्ये आपल्या पहिल्या भूमिगत मेट्रो लाईन एक्वा लाईनचे उद्घाटन करणार आहे? आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई. नेक्स्ट, महाराष्ट्रातील महिलांसाठी डॅश रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली आहे. आन्सर आहे पिंक ऑटो रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली आहे. तर पिंक ऑटो रिक्षामध्ये महिला चालक असतील आणि प्रवासी देखील महिलाच असतील, ज्यामुळे महिलांना रोजगार मिळेल. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आतापर्यंत 200 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. आपल्याला कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर 1500मध्ये घ्या. 2000चं मटेरियल तुम्हाला 1500 रुपयामध्ये भेटतं आहे. कमी वेळात रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. आयुर्वेद अभ्यासक्रम सोडून जर इतर टॉपिक पाहिजे असेल ते फक्त तुम्हाला 800 रुपयामध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केले जात आहेत. यापैकी कोणतंही मटेरियल जर आपण घेतलं तर त्यासोबत तुम्हाला फुल लेंथ टेस्ट देखील दिली जाईल. तर लक्षात घ्या, परचेस करण्यासाठी 9356566034 व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या आधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली आहे, त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.